अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे या विषयावर या सभागृहामध्ये चर्चाच होऊ शकत नाही। सन्माननीय श्री छगन भुजबळजी यांना जी काही अटक झाली आहे त्या संदर्भातली अधिकृत घोषणा ही अटक करणाऱ्या एजन्सीने आपल्याला कळवायची असते, आपण या सभागृहाला माहिती द्यायची असते, ती आपण या सभागृहाला माहिती दिली आहे। आणि या संपूर्ण अटक प्रकरणामध्ये एन्फोर्समेंट डायरेक्टरेट जी पूर्णपणे अध्यक्ष महोदय एक स्वायत्त अशा प्रकारची संस्था आहे, या एन्फोर्समेंट डायरेक्टरेटनी गेले काही महिने सातत्याने मनी लॉन्ड्रिंगच्या संदर्भातला तपास केला आणि या तपास केल्यानंतर त्यांना त्या तपासामध्ये जे काही आढळलं त्यानुसार त्यांनी यापूर्वी माजी खासदार असलेले समीर भुजबळ यांना अटक केली आणि काल या ठिकाणी जो कायदा आहे त्या कायद्याच्या सेक्शन 19(1) प्रमाणे प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट या कायद्याच्या सेक्शन 19(1) प्रमाणे श्री छगन भुजबळ यांना अटक केलेली आहे। मला या निमित्ताने विरोधी पक्ष नेते असतील किंवा विरोधी बाकावरचे सदस्य असतील यांना एकच गोष्ट लक्षात आणून द्यायची आहे की शेवटी जर एखाद्या इन्व्हेस्टिगेशन एजन्सीला काही पुरावे मिळाले आणि त्याच्यानुसार त्यांनी कारवाई केली तर या सभागृहाचा उपयोग करून आपण इन्व्हेस्टिगेशन एजन्सीवर किंवा न्याय प्रक्रियेवर दबाव टाकणे योग्य आहे का? अध्यक्ष महोदय, राज्य सरकारने नेहमीच ही भूमिका घेतली आहे, कोणावरही बदल्याच्या भावनेनं नाही, पण जर या राज्यामध्ये भ्रष्टाचार झाला असेल, या राज्यामध्ये मनी लॉन्ड्रिंग झालं असेल तर एन्फोर्समेंट एजन्सीजनी मूग गिळून चूप बसायचं का? या राज्यामध्ये जर घोटाळे झाले असतील तर त्या घोटाळ्यांवर हातावर हात धरून बसायचं का? अशा प्रकारची जर अपेक्षा सन्माननीय विरोधी पक्षनेत्यांची किंवा जयंतराव पाटील साहेबांची असेल तर मी त्यांना विनम्रपणे सांगतो की कायदेशीर जी कारवाई ती आम्ही करणारच आहोत। आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये घोटाळे या ठिकाणी दाबण्याकरता मदत करू शकत नाही। घोटाळे झाले असतील तर त्याच्यावर कारवाई होईल, त्याला तुम्ही जर राजकीय म्हटलं तरी देखील राज्यातल्या जनतेला हे समजतं काय राजकीय आहे आणि काय राजकीय नाही आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की आज या सभागृहाचा एक दुर्दैवी दिवस आहे की अशा प्रकारच्या प्रकरणामध्ये राज्यासमोर प्रश्नांची कमतरता नाही आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, दुष्काळाचे प्रश्न आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न राज्यासमोर असताना देखील विरोधी पक्षाने या ठिकाणी इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने संपूर्ण पुरावे जमा केल्यानंतर जी कारवाई केली त्या कारवाईचा निषेध म्हणून आणि त्या एजन्सीवर दबाव टाकण्याकरता अशा प्रकारे जर सभागृहाचा वापर केला असेल तर माझी आपल्याला विनंती आहे अध्यक्ष महोदय की अशा प्रकारचा वापर आपण कृपया त्यांना करू देऊ नका। याच्याने राज्यामध्ये न्याय आणि कायदा सुव्यवस्था ही उरणार नाही, कारण हे सभागृह जर अशा प्रकारचा दबाव टाकू लागेल तर ते योग्य होणार नाही। आणि म्हणून मी आपले आभार मानतो की आपण या ठिकाणी अशा प्रकारचा दबाव टाकण्याची जी काही पद्धत चालली होती ती या ठिकाणी आपण चालू दिली नाही। मी विरोधी पक्षाला आश्वस्त करतो कुठल्याही सुडाच्या भावनेनं चुकीची कारवाई या राज्य सरकारच्या वतीनं कधीच केली जाणार नाही, पण जिथे पुरावे आहेत आणि घोटाळे झाले आहेत त्यांना सोडलंही जाणार नाही।